Hello student. Today we are going to discuss the second part of an astrologer's day. Last lecture we have seen that an astrologer left his village without any previous instruction or plan की ॲस्ट्रॉलॉजरनं कुणालाही सूचना न देता किंवा कोणतीही योजना न करता त्यानं आपला गाव सोडला. जर त्या गावामध्ये तो तसाच राहिला असता तर वडिलोपार्जित शेती त्यानं केली असती, त्या ठिकाणी त्याचं लग्न झालं असतं आणि संसार चालू असता. परंतु अशा सगळ्या चांगल्या गोष्टी असतानासुद्धा कुणालाही कल्पना न देता त्यानं गाव का सोडला आणि 100 मैलाचा प्रवास करून तो दुसऱ्या गावामध्ये एका ज्योतिषाचं आयुष्य का घालवत आहे या संदर्भात आपण या भागामध्ये पाहूया. We have already seen the second paragraph. In that second paragraph आपण दुसऱ्या पॅराग्राफमध्ये बघितलं की त्यानं कुणालाही न सांगता गाव सोडला आणि त्याने 100 मैलाचा प्रवास करून तो दुसऱ्या गावी राहायला आलेला आहे आणि आता सध्या त्या गावामध्ये एक ज्योतिषी सांगण्याचं काम तो त्या ठिकाणी करतोय, भविष्य सांगण्याचं काम करतोय. Please see the last paragraph. He had working analysis of mankind's trouble, marriage, money, and the tangles of human ties. Long practice has sharpened his perceptions. With 5 minutes he understood what was wrong. हा ॲस्ट्रॉलॉजर एखाद्या कसलेल्या ज्योतिषाप्रमाणे वेगवेगळ्या समस्येची उत्तर पटपट द्यायचा, जणू काही त्याला मानवी जीवनाचं, मानवजातीच्या समस्यांचं आकलन झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये मानवी जीवनाच्या व्यथा असतील, विवाह संबंध असतील, पैशांचे व्यवहार असतील आणि मानवी आयुष्यामध्ये निर्माण झालेला नात्यांचा गुंता याच्याबद्दल त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं होतं. हे ज्ञान कसं प्राप्त झालेलं होतं यासाठी लॉंग प्रॅक्टिस आणि त्याचं शार्प परसेप्शन, त्याचा असलेला दीर्घ अनुभव आणि त्याची निरीक्षण क्षमता ही या मानवी व्यथावरती एक उत्तर होतं. तो 5च मिनिटामध्ये ओळखायचा की काय गडबड झालेली आहे आणि त्या विवेचनेवरती कोणतं उत्तर आहे. ही चार्जड 3 पैज पर क्वेश्चन, नेवर ओपन हिज माउथ till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. आर.के. नारायण सांगतात की हा ज्योतिषी फार हुशार होता. तो प्रत्येक प्रश्न किंवा समस्येच्या उत्तरासाठी जरी 3 पै याचा अर्थ आहे 12 आनेचा 1 भाग, पूर्वी ब्रिटिश काळातील हे चलन आहे, जरी तो प्रत्येक प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी आणि त्याच्या उत्तरासाठी 3 पै आकारत असला तरीसुद्धा तो स्वतःहून पहिले 10 मिनटं काहीच बोलत नव्हता. त्या समोरच्या माणसाला तो बोलायला लावायचा आणि जोपर्यंत त्या माणसाकडून पुरेशी प्रश्न, त्याची उत्तरं, माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावरती तो काहीच सल्ला देत नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या माणसांच्या सांगण्यातूनच त्याला त्याच्या समस्येची उत्तर मिळायची आणि याच्यावरती उपायसुद्धा त्याला सुचत होते. मग तो काय करायचा? वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, आणि त्या समोरच्या माणसाला तळहातावरच्या रेषावरती लक्ष केंद्रित करून तो त्या माणसाला काही सांगायचा. याच्यामध्ये इन मेनी वेज you are not getting the fullest result of your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him, or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave analysis of character. Most of your trouble are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us love to think that he has a forbidding exterior. हा ज्योतिषी मुळातच याला ज्योतिषीचं काहीच ज्ञान नव्हतं.
भविष्य सांगता येत नव्हतं किंवा त्याला फॉरटेलिंग पुढच्या काही गोष्टी समजत नव्हत्या. समोरच्या माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून तो सर्वसामान्य सगळ्यांनाच लागू होतील असे काही वाक्य त्यांना सांगायचा. त्यामध्ये तो म्हणायचा, तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज सहसा होत नाही. तेव्हा असं हे उत्तर 10 पैकी 9 जणांना लागू पडत होतं. पुढं त्यांचा हात बघून तो सांगायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू? तुमच्या कुटुंबातली किंवा नात्यातली एखादी स्त्री आहे का जी तुमच्याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाही? किंवा त्याला त्याच्या एका व्यक्तिमत्वाबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायचा आणि बऱ्याचशा समस्या तुमच्या ज्या आहेत त्या तुमच्या मागं शनी लागल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामधनं बाहेर पडणं हे थोडंसं कठीण वाटतं आहे, अशाबद्दल तो लोकांना सांगायचा. हे सगळं लोकांना पटायचं. त्यांच्या स्वभावामधला तुम्ही फार भाबडे आहात परंतु उत्साही आहात, तुमच्यामध्ये धडाडी आहे, तुमच्यामध्ये जग बदलून टाकण्याची ताकद आहे, अशा गोष्टी ऐकल्यानंतर त्या माणसांना त्या ज्योतिषाचं सगळ्या गोष्टी पटायच्या. अशा पद्धतीनं हा ज्योतिषी आपल्या सर्वसामान्य ज्ञानामधून लोकांना भविष्य सांगायचा. द नट्स वेंडॉर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. त्याच्या शेजारी असणारा जो शेंगदाणेवाला होता, मसाले शेंगदाणे विकणारा, त्यानं आता दिवा बंद केला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर. हा ॲस्ट्रॉलॉजरसाठी इशारा होता टू बंडल अप टू सिन्स लेफ्ट हिम इन अ डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. त्या शेंगदाणेवाल्यानं आपली बाजूची लाईट बंद केल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरला सुद्धा कळालं की आपल्यालासुद्धा आता हा व्यवसाय गुंडाळला पाहिजे, आवर्त घेतलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी रस्त्यावरती अंधार पडलेला होता, आजूबाजूला कुठेही लाईट नव्हती, थोड्या किरकोळ लाईट्स त्या ठिकाणी चालू होत्या. ही पिक्ड अप हिज कॉवरी शेल्स अँड पॅराफेनिलिया and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. तो आपलं सर्व साहित्य, पॅराफेनिलिया, सर्व साहित्य आणि कवड्या गोळा करत असताना त्याच्यासमोर कोणत्या तरी व्यक्तीची सावली आल्यासारखं झालं. He looked up and saw a man standing before him. त्यानं वरती पाहिलं, एक मनुष्य त्याच्या समोर उभा असलेला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला वाटलं संध्याकाळी कुणीतरी शंका किंवा गिरायक आलेला आहे. अँड सेड, यू लुक सो केअर वन. सहज बोलण्यासारखं बोलला, तू फार काळजीच दिसतोयस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. तुझ्यासाठी हेच चांगलं आहे, थोडा घटकाभर खाली बैस आणि मला सांग. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. समोरच्या माणसानं, ज्याचा चेहरा दिसत नव्हता, त्या माणसानं गुरगुरत त्याला म्हटला. द ॲस्ट्रॉलॉजर पेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज अँड सेईंग. त्याच्याबरोबर आणखीन एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं आपल्या चेहऱ्याला हात लावत म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतोस? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड. अशा बोलण्यानं ॲस्ट्रॉलॉजरला आव्हान दिल्यासारखं वाटलं. टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, युअर्स इज अ नेचर. ॲस्ट्रॉलॉजरनं सुद्धा सांगायला सुरुवात केली, आपला तळवा बघत, की तुझा स्वभाव. ओ स्टॉप दॅट. दुसऱ्या माणसानं पटकन हात बाजूला खेचून घेतला. तसलं काही सांगू नकोस. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. मला जे माहिती नाही आहे किंवा जे मी इच्छुक आहे ती गोष्ट मला सांग. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आय चार्ज ओनली 3 pies पर क्वेश्चन अँड वॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट धिस द अदर withdrew his arm. He took out an anna and flung it out of him and saying, I have some questions to ask.
समोर असणाऱ्या अनोळखी माणसाला स्वभावाबद्दल काहीच जाणून घ्यायचं नव्हतं. त्याला मुद्देसूद असं काहीतरी विचारायचं होतं. ज्योतिषाला सुद्धा मनामधून थोडासा राग आला आणि तो म्हणाला, मी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 पैसे घेतो. असं म्हणताच त्या माणसानं आपल्या खिशातून एक आणा काढला आणि त्या माणसासमोर टाकला आणि तो म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. If I prove you are baffling, you must return that आणा to me with interest. त्या माणसासमोर कॉईन टाकल्यानंतर, तो आणा टाकल्यानंतर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तू काहीतरी खोटं नाट्य उत्तर जर सांगितलंस आणि तसं मला जाणवलं तर हा आणा मला तुला व्याजासह परत करावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. त्याच्यावरती ॲस्ट्रॉलॉजरनं पटकन सांगितलं, आणि जर माझी उत्तरं खरी आली तर तू मला 5 रुपये देशील का? नो, नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. तिथं बार्गेनिंग सुरुवात झाली. मग तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय, बरं ठीक आहे, 5 रुपये देणार नाहीस तर ठीक आहे, 8 आणे देशील का? ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी अ ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग, said the stranger. This pact was accepted after a little further argument. ठीक आहे असं म्हटला, आणि पण तुझं जेवढी उत्तरं चुकतील तेवढ्या उत्तराच्या बदली मला तुला दुप्पट पैसे द्यावे लागतील, असं तो अनोळखी माणूस म्हटला. आणि त्यांच्या व्यवहारामध्ये थोडीशी घासाघीस झाली. पॅक्ट थोडीशी घासाघीस झाली आणि तो व्यवहार ठरला. आणि तिथून पुढं तो आपली प्रश्न त्यांना विचारतोय. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cherut. ॲस्ट्रॉलॉजरनं देवाचं नाव घेतलं तोपर्यंत समोरच्या अनोळखी व्यक्तीपैकी एकानं चेरूट पेटवली. चेरूट, अ सिगार. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. ज्या वेळेला समोरच्या अनोळखी व्यक्तीनं ती सिगार पेटवली तर त्या मॅचलाईटच्या उजेडामध्ये त्या व्यक्तीचा पुसटसा चेहरा या ॲस्ट्रॉलॉजरला दिसला. प्लीज सी, इथून पुढे ॲस्ट्रॉलॉजरच्या चेहऱ्यावरती किंवा त्याच्या आवाजामध्ये, एकंदरीत स्वभावामध्ये काहीतरी फरक पडताना आपल्याला दिसतो. देर वॉज अ पॉज. हा पॉजच त्याचं निमित्त आहे की चेहरा पाहिल्यानंतर या ॲस्ट्रॉलॉजरच्या मनामध्ये काहीतरी गोष्टी निर्माण झालेल्या होत्या. द ॲस्ट्रॉलॉजर पॉज ॲज अ कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका, जुटका मीन्स हियर अ हॉर्स ड्रिवन कार्ट, घोडागाडी म्हणता येईल ज्याला. देर वॉज अ पॉज ॲज अ कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ क्राऊड ॲजिटेटेड अ सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. एकंदरीत काय, आता अंधार पडत आलेला होता. संध्याकाळची वेळ झालेली होती. रस्त्यावरनं काही गाड्या निघून गेल्या. घोडेगाडीसुद्धा त्या ठिकाणी निघून गेले. परंतु हा ॲस्ट्रॉलॉजर थोडासा बेचैन झाल्यासारखा वाटत होता. त्याच्यासमोर त्या अंधारामध्ये किंवा संध्याप्रकाशामध्ये 2 अनोळखी व्यक्ती होत्या. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज अ चेरूट. त्यापैकी एक अनोळखी व्यक्ती हा चेरूट ओढत बसलेला होता. पफिंग आउट, धूर बाहेर टाकत होता. सॅड देयर रुथलेसली, अत्यंत उद्धटपणे त्याचं बसणं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. या ठिकाणी त्या ज्योतिषाला असुरक्षित आहोत असं वाटत होतं. बघा या ठिकाणी रिझन काय आहे, अनकम्फर्टेबल असण्यामागचं कारण काय आहे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरनं त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा मॅचलाईटमध्ये किंवा काडेपेटीच्या उजेडामध्ये पाहिला त्यावेळेपासून त्याच्या चेहऱ्यावरती असुरक्षितता दिसत होती. हियर, टेक द आणा बॅक. आय एम नॉट यूज्ड टू सच चॅलेंजेस. आता जो व्यवहार त्याने पूर्वी केलेला होता, ठीक आहे असं सांगितलेलं होतं, आता तोच ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला बदल दिसतो. ज्योतिषी म्हणतो, हा तुझा आणा परत घे, मला आधीच वेळ झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन
to bundle up, the other held his wrist and said, "You cannot get out of it. You dragged me in while I was passing." तो सांगितला की मला वेळ झालेला आहे असं सांगत असताना आपल्या सामानाची आवरावर करत असताना दुसऱ्या व्यक्तीने त्याचा पटकन हात धरला आणि जे ठरलं आहे त्याप्रमाणेच तुला वागावं लागेल. मी इथून बाजूनं जात असताना तूच मला या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहेस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. जेव्हा त्या अनोळखी माणसानं त्याचं मनगट पकडलं त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजर थोडासा घाबरला, त्याचा आवाज ओढल्यासारखा झाला आणि तो त्या ठिकाणी फेंट याचा अर्थ डल, थोडासा नाराज झाला. लीव मी टुडे, कृपया मला आज सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी तुझ्याशी उद्या बोलेन. द अदर थर्स्ट हिज अ पाम इन हिज अ फेस अँड सेड. दुसऱ्या माणसानं त्याच्या गळ्याला हात घातला आणि म्हणाला, चॅलेंज इज अ चॅलेंज, गो ऑन. जसं ठरलं आहे त्याचप्रमाणे तुला वागावं लागेल, पुढे सांग. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. देर इज अ वुमन अँड पॉज. स्टॉप, सेड द ऑदर. ॲस्ट्रॉलॉजर सांगू लागला की तुझ्या आयुष्यामध्ये एक स्त्री असं वाक्य म्हणताना दुसरा समोरचा व्यक्ती म्हणला, थांब, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला असल्या काही गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? ॲन्सर धिस अँड गो. मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आणि तू इथून निघून जा. मी ज्या व्यक्तीच्या किंवा ज्याच्या शोधामध्ये आहे तो मला भेटेल का, त्याच्यामध्ये मला यश मिळेल का? अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्चार्ज ऑल युअर कॉईन्स. जोपर्यंत मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तुला इथून सोडणार नाही. तुझे सगळे पैसे मी या ठिकाणी काढून घेईन. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅनेटेशन अँड रिप्लाय, ऑल राईट. ॲस्ट्रॉलॉजरनं डोळे बंद करून काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं केलं. ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. ॲस्ट्रॉलॉजर हा फार धूर्त होता. पैसे हे त्याच्यासाठी महत्त्वाचं साधन होतं कारण की त्याची परिस्थिती फारशी बरी नव्हती, हे आपल्याला याच्यावरून दिसतं. कारण की तो प्रत्येक उत्तराच्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं रकमांची मागणी करत होता आणि आता तो म्हणतोय, ठीक आहे, तुला मी सगळ्या गोष्टी सांगेन, परंतु तू मला याच्यासाठी काही पैसे वाढवून देशील का? 1 रुपया तरी देशील का? Otherwise, I will not open my mouth and you may do what you like. After a good deal of haggling, the other agreed, the astrologer said. त्या अनोळखी माणसानं मान्य केल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरनं त्याला सांगितलं, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? तू मेलास असे समजून तुला टाकून देण्यात आलेलं होतं, बरोबर? टेल मी मोअर. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. त्या ज्योतिषाने पुढं सांगितलं, एकदा तुझ्या पोटात चाकू भोकोसलेला होता. गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. त्यानं आपली छाती उघडून दाखवत तो चाकूचा व्रण किंवा ती जखम दाखवली. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर अ डेड. आणि त्यानंतर तू मेलास असं समजून जवळच्या शेतातील विहिरीत तुला ढकलून देण्यात आलं. या सगळ्याच प्रश्नांची बरोबर अशी उत्तरं त्या अनोळखी माणसानं दिल्यानंतर आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो की हा ज्योतिषी खऱ्या अर्थानं कोण होता? प्लीज सी, याच्यामध्ये आपल्याला पुढे कळेल. आय शुड हॅव बीन डेड if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. तो उत्साही अनोळखी व्यक्ती म्हणाला, खरंच आहे, जर बाजूने जाणाऱ्या एका अज्ञात माणसानं विहिरीमध्ये डोकावून बघितलं नसतं तर माझा प्राणच गेला असता. When shall I get at him? He asked, clenching his fist.
आपली जुनी आठवण मनामध्ये आल्यानंतर त्यानं आपल्या मुठी आवळल्या आणि तो म्हणू लागला की मी त्या माणसाला कुठं गाठू शकेन, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. याच्यावरती ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो पा, इन द नेक्स्ट वर्ल्ड द ॲस्ट्रॉलॉजर सेड, पुढच्या जन्मामध्ये असं ज्योतिषानं उत्तर दिलं. याचं कारण काय सांगितलं पा त्याने, ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाऊन, यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. द ऑदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट अँड द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीडेड. पुढच्या जन्मात असं उत्तर दिल्यानंतर 4 महिन्यापूर्वी एका दूर अंतरावरील शहरामध्ये त्याला मरण आलं आणि आता तू त्याला कधीच भेटू शकणार नाहीस. हे ऐकून बाजूच्या व्यक्तीला सुद्धा थोडंसं दुःख झालं आणि यावेळेला ज्योतिषी जे बोलला ते सगळ्यांनाच आश्चर्य करण्यासारखं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड गुरुनायक. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला गुरुनायक. ॲस्ट्रॉलॉजरनं त्या अनोळखी माणसाचं नाव घेतलेलं होतं. याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की हा जो ज्योतिषी आहे, हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, तो या समोरच्या माणसाला नावानिशी ओळखत होता. याच्यावरती तो अनोळखी माणूस म्हणतो, यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अबॅक. अरे तुला माझं नावही माहिती आहे. त्या माणसाला थोडासा धक्का बसला. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली. मला तुझ्या बाबतीच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत गुरुनायक. मी जे इथून पुढं तुला सांगतोय ते जरा लक्ष देऊन ऐक. आता या ठिकाणी जे ॲस्ट्रॉलॉजर, जो ज्योतिष आहे, त्यानं जो काही मुद्दा सांगितलेला आहे, त्यानं काही जे गोष्टी सांगितलेल्या आहेत, यावरनं हा ज्योतिषी किती हुशार होता. आणि या धड्याचं जे टायटल आहे, या शॉर्ट स्टोरीचं जे टायटल आहे, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, या ज्योतिषानं आपला दिवस कसा घडवला, कसा बनवला, तो दिवस त्याचा कसा झाला, याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. इथून उत्तरेकडं 2 दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावरती तुझं गाव आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढचीच ट्रेन पकड आणि इथून निघून जा. आय सी वन्स अगेन अ ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मला परत एकदा असं जाणवतंय की तू घरापासून दूर आलायस आणि तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा धोका निर्माण होणार आहे. ही टूक आउट अ पिंच. पिंच याचा अर्थ चिमूटभर. ही टूक आउट द पिंच ऑफ अ सेक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्यानं पिशवीतनं चिमूटभर ॲश, भस्म किंवा राख काढली आणि त्याच्या कपाळावरती लावली. रब इट युअर फोरहेड अँड गो हेम. ही कपाळाला लाव आणि तुझ्या घरी निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. इथून पुढे कधीही दक्षिणेला प्रवास करू नकोस. असं जर केलास तर तू या ठिकाणी 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. त्या अनोळखी माणसानं म्हणजेच गुरुनायकनं म्हटलं, मी आता कशाला उगीचंच घर मागं सोडेन. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव दॅन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज अ लाईफ इफ आय मेट हिम. मी घर सोडण्यामागचं कारण, मी त्या माणसाच्या शोधामध्ये आलेलो होतो, तर जो सापडला असता तर मी त्याचा गळाच आवरणार होतो, असं त्यानं निराशपूर्वक सांगितलं. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. यावरती तो गुरुनायक म्हणतो की तो माझ्या हातून निसटला असला तरीसुद्धा त्याला काही सुखाचं मरण आलं नसावं. यावरती ज्योतिषी म्हणतो, होय, त्याला काही सुखासुखी मरण आलेलं नव्हतं. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू ही इन इट. त्याला जे मरण आलेलं होतं त्याचा एका ट्रकखाली चेंदामेंदा झाला, हे ऐकून गुरुनायकला
आनंद झाला. प्लीज सी द नेक्स्ट पेज. The place was deserted by the time the astrologer picked up his article and put them into his bag. रस्ता आता निर्मनुष्य झालेला होता, सगळा बाजार बंद झालेला होता. ज्योतिषानं आपलं सामान आवरलं आणि त्या अंधारामधनं तो बाहेर पडला. The green shaft was also gone, leaving the place in darkness and the silence. आता तो परिसरामध्ये शांतता आणि अंधारच फक्त शिल्लक राहिलेला होता. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. तो अनोळखी व्यक्तीसुद्धा आता मुठभर नाणी देऊन त्या अंधारामध्ये निघून गेलेला होता. It was nearly midnight when the astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. He flung the coin at her and said, "Count them. One man gave all that." आता मध्यरात्र झालेली होती. त्या ज्योतिषाची बायकोसुद्धा दारात येऊन वाट बघत होती. ती थोडीशी रागावलेली होती आणि उशीर होण्यामागचं कारण तिनं ज्योतिषाला विचारलं. त्या ज्योतिषाने तिच्या हातामध्ये, तिच्या ओंजळीमध्ये नाणी टाकली आणि मोज असं म्हणाला एका माणसाने दिली आहेत. 12.5 आना शी सेड. 12.5 आणे आहेत असं तिनं सांगितलं. शी वॉज ओव्हरजॉयड. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. उद्या मी गुळ खोबरं आणेन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स. मुलं बऱ्याच दिवसापासनं काहीतरी गोडधोडबद्दल विचारतायत. फॉर सो मेनी डेज नाव आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. त्यांच्यासाठी मी काहीतरी गोडाधोडाचं करेन असं तिनं सांगितलं. याच्यावरती 12.5 आणे हे उत्तर ऐकल्यानंतर द स्वाईन हॅज चीटेड मी. त्या माणसानं, स्वाईन शब्दशः अर्थ या ठिकाणी डुक्कर, परंतु एक शिवी आहे, त्या हरामखोरानं मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्यानं 1 रुपया देण्याचं कबूल केलेलं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट वॉज रॉंग? ॲस्ट्रॉलॉजर सेड नथिंग. तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसतेय असं त्याची बायको म्हणाली. काही चुकीचं झालेलं आहे का? ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला नाही. After a dinner sitting in Payol, he said to her, "Do you know a great load is gone from me today?" रात्रीचं जेवण झाल्यानंतर पायोल स्ट्रिंग कॉट, विणलेला एक कॉट होता. त्या कॉटवरती दोघेजण बसलेले होते आणि ज्योतिषानं विषय काढला. माझ्या डोक्यावरून एक मोठं ओझं उतरलं आज. I thought I had the blood of man on my hand all these years. मला इतके वर्ष असं वाटत होतं की माझे हात एखाद्याच्या खुनानं माखलेले आहेत. दॅट वॉज द रिझन वाय अँड रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ही इज अलाइव. त्याच कारणामुळे या माझ्या गावापासून एवढ्या दूरवर निघून आलो, इथं राहिलो आणि तुझ्याबरोबर लग्न केलं. ज्या माणसाचा मी खून केलेला आहे असं मला वाटत होतं, ही इज अलाइव. तो मनुष्य जिवंत होता. शी गॅस्प्ड. यू ट्राय टू किल हिम. बायकोनं श्वास रोखला आणि म्हणाली की तुम्ही एका माणसाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. तो म्हणतोय होय, ही पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी गावामध्ये राहायचो, तरुण होतो. वी ड्रँक. मी दारू प्यायचो. गॅम्बलिंग. जुगार खेळायचो. अँड क्वारल्ड बॅडली वन डे. वाय थिंक ऑफ इट नाव. आता याचा विचार कशाला करायचा असं म्हणून त्याने विषय बदलला. टाईम टू स्लीप ही सेड. आता झोपेची वेळ झालेली आहे. यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायोल. त्या ज्योतिषानं यॉर्निंग, जांभई देत चटईवरती, त्या कॉटवरती आपलं अंग मोकळं केलं आणि तो झोपी गेला. प्लीसी या कथेमध्ये आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते की ॲस्ट्रॉलॉजरला, जो स्वतःला खुनी आहे असं समजत होता, त्यानं त्या दिवसाचा उपयोग
इथून पुढे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला होता. जर आपण मागे बघितलं तर त्या अनोळखी माणसाला म्हणजे गुरुनायकला सांगितलेलं होतं की तू कधीही तुझ्या गावाच्या उत्तरेला येऊ नकोस. याचाच अर्थ त्यानं आपल्याकडे ज्या ठिकाणी हा व्यवसाय करत होता त्या ठिकाणी न येण्याची सूचना दिलेली होती. अशा तऱ्हेनं त्या ज्योतिषानं आपला दिवस सत्कारणी लावलेला होता. म्हणून या टॉपिकला आर के नारायणांनी ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, त्यांनी आपला हा दिवस आपल्या पद्धतीनं घडवला असं या स्टोरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही शॉर्ट स्टोरी या ठिकाणी संपते. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरचे टेक्स्च्युअल क्वेश्चन आणि ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आपण बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार ऐका आणि याच्यावरती काही क्वेश्चन आल्या तर कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओज सगळ्या विद्यार्थ्यांना समजतील. याच पद्धतीने आपण प्रत्येकजण घरामध्ये सुरक्षित राहून या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. थँक्यू. once again. Please like, share and subscribe.